आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। काम करण्यासाठी कमी पडले तर कान धरून मला काम सांगा। सोलापुरातल्या विजयानंतर प्रणिती शिंदे यांचं जनतेला आवाहन। हुकुमशाहीचा पराभव झाला असं म्हणत भाजपवर केली टीका। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांना डिवचलं। बाण सोडल्याची नक्कल करत यशोमती ठाकूरांनी डिवचलं। मित्रपक्ष असल्यानं उमेदवार देण्यात उशीर झाला हे मान्य करावं लागेल। मराठवाड्यातील भाजपच्या अपयशावरील प्रश्नावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। आज रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून समारोपीय डिनरचं आयोजन। मोदींसह भाजपचे वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार। रवींद्र चव्हाण किंगमेकर अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमधील भाजपच्या विजयानंतर चव्हाणांचे पोस्टर्स व्हायरल। हातकणंगलेतल्या पराभवानंतर राजू शेट्टींची फेसबुक पोस्ट। माझं काय चुकलं? प्रामाणिकपणे असणं हा गुन्हा आहे का? शेतकरी तुम्ही, राजू शेट्टी यांनी व्यक्त केली खंत। पक्षांतर्गत धोका झाला असावा अशी मला शंका। उद्धव ठाकरेंना सांगावं लागणार। चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते 10 मिनिटं यायचे आणि निघून जायचे। मी एकटा पडलो। नावनगिता अंबादास दानवेंवर टीका। विधानसभेला कार्यकर्ते पुन्हा उत्साहाने काम करतील। पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। माझ्या आयुष्यातली वेगळी आणि विचित्र निवडणूक होती। मी कुणाची अवहेलना केली नाही, मुंडेंचं विधान। शरद पवार गटाचे सर्व खासदार 9 जूनला मुंबईत एकत्र येणार। 10 जूनला पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी होणार। वायवी चव्हाण सेंटरमध्ये सोहळ्याचं आयोजन।